नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी गोष्टी आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत। आता ह्या घडामोडी किंवा ह्या गोष्टी कोणत्या किंवा ज्या काही बातम्या आहेत त्या कोणत्या, तर सर्वप्रथम जी काही सीटीईटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे तो एक, त्यानंतर पवित्र पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे 2017च्या शिक्षक भरती संदर्भात। त्यानंतरचा मुद्दा आहे आंतरजिल्हा बदलीचा जो काही 6वा टप्पा राबवला जाणार आहे त्या संदर्भात। त्यानंतर समायोजनचा एक टप्पा आहे तो, आणि त्यानंतर जे काही टीईटी बोगस म्हणजे टीईटी फ्रॉड यादीमध्ये त्यांचं नाव होतं पण सीटीईटी किंवा बीएडच्या बेसवर ते पास करून कोर्टामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये गेले होते, त्यानंतर त्यांना परमिशन भेटली होती पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आणि त्यांची नोंदणी अद्यापही झाली नाही, त्याबद्दल काही माहिती आहे। अशा सर्व विषयांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर आता सविस्तरपणे एक मुद्द्याचे विश्लेषण करू। सर्वप्रथम पहिला मुद्दा घेऊ की सीटीईटीचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। आता सीटीईटीचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे म्हणजे काय आलेलं आहे की सीटीईटीची ही जी काही परीक्षा आहे ती आयोजित करण्यात येणार आहे। आता याचं शेड्यूल, याचा टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे, याचे फॉर्म भरायची प्रक्रिया चालू सुद्धा झालेली आहे, कालच्या दिवसापासून चालू झालेली आहे। आज आहे 4 तारीख शनिवार, पण कालच्या दिवशीच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि कालपासूनच याची नोंदणी चालू झालेली आहे, म्हणजे फॉर्म भरायची प्रक्रिया चालू झालेली आहे। आता याचं शेड्यूल कसं दिलेलं आहे, आता ही जी काही सीटीईटीची परीक्षा आहे ही 135 शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे आणि ह्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख ही 3/11/2023 पासून ते 23/11/2023 पर्यंत आहे आणि ही एक्झाम 21/1/2024 त्या दिवशी रविवार आहे, त्या दिवशी परीक्षा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे। याच्या अगोदर ही परीक्षा ऑनलाईन होत होती, मागच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे आणि येणारी सीटीईटीची परीक्षा ही सुद्धा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि या परीक्षेची तारीख आहे 21 जानेवारी 2024। आणि ह्यातला सर्वात महत्त्वाचा एक बदल म्हणजे या परीक्षेमध्ये बीएड वाले हे 1ली ते 5वीसाठी पात्र नसणार आहेत। तर ठीक आहे, सीटीईटी बद्दल नोटिफिकेशन आलं आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल संदर्भात सुद्धा थोडंसं बोलू, कारण आपली महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा ही 2021ला झालेली आहे, त्यानंतर अद्याप ही परीक्षा झालेली नाही आहे। त्यामागून सीटीईटी म्हणजे केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा हे 3 वेळा आयोजित केली गेलेली आहे, पण आपली ही एकदा सुद्धा नाही आहे। असो, सीटीईटीची वर्षातून 2 वेळा होत असते, पण आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही वर्षातून 1 वेळा होत असते, पण 2021 नंतर ही अद्यापही झालेली नाही आहे। याबाबत आणखीनही काही माहिती दिली नाही आहे, पण शिक्षक पात्रता परीक्षेबाबत प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावावर आणखीन सही वगैरे झाली नाही आहे, याच्याबद्दल आणखीन काही नवीन माहिती नाही आहे। पण ह्या वर्षी तर शिक्षक पात्रता परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे, कुठली महाराष्ट्रातली, पण केंद्राची ही 21 जानेवारी 2024ला होणार आहे। तर असो, आता आपण पवित्र पोर्टलकडे वळू, जो की आपल्या सर्वात आवडीचा मुद्दा आहे। पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आलेली आहे। काय नवीन सूचना आलेली आहे हो? 2017चे जे अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले माजी सैनिक प्रवर्गातील जे काही उमेदवार होते यांना प्रेफरन्स देण्यासाठी मागे एक सूचना आली होती, म्हणजे यांच्या प्रेफरन्स देण्यासाठी तारीख दिली होती। काय तारीख होती? 31/10/2023 ते 3/11/2023। पण आता कालच्या तारखेत एक नवीन सूचना आलेली आहे, म्हणजे काल यांचा प्रेफरन्स देण्याचा शेवटचा दिवस होता, पण कालच एक नवीन प्रेस नोट आलेली आहे। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे जे काही 2017चे अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार होते यांची प्रेफरन्स देण्याची मुदत काल संपत होती, पण यांची मुदत वाढवून दिलेली आहे। मग आता हे मुदत वाढवून देण्यामागचं सुद्धा कारण दिलेलं आहे, कारण का? मराठा आरक्षण। मग आता या मराठा आरक्षणामध्ये काही ठिकाणी बंद होता, काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती, मग काही ठिकाणी इंटरनेट सेवा ही स्लो करण्यात आलेली होती, कारण गोंधळ वगैरे होऊ नये, कारण हा मुद्दा खूप तापलेला होता आणि बऱ्याच ठिकाणी हे सगळीकडे बंद असल्यासारखं होतं, त्यामुळे यांच्या प्रेफरन्स देण्याचे हे काही कार्यक्रम पूर्ण झालेला नाही आहे, त्या कारणास्तव ह्यांना मुदत वाढवून दिलेली आहे। आता ही मुदत किती तारखेपर्यंत वाढवली आहे, तर ही मुदत आहे 7/11/2023 पर्यंत, पण आता 7 तारखेनंतर यांची मुदत वाढणार नाही।
असो, ही पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाची बातमी होती, ते जी काही तुम्हाला आहे ती सांगितलेलं आहे. आणि आता 2022-23ची जी काही शिक्षक भरती आहे त्या संदर्भात सुद्धा बोलू. आता ह्याच्या पुढले ज्या काही गोष्टी आहेत ते याच्याशीच रिलेटेड असणार आहेत. म्हणजे आपली जी काही शिक्षक भरती चालू आहे, पवित्र पोर्टल थ्रू चालू होणार आहे 2022-23ची, ह्या भरतीला पुढले 3 मुद्दे हे आहेत ते त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. मग आता सर्वांना आपल्या जिव्हाळाचा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला 15 तारखेपर्यंत प्रेफरन्स येणार आहेत, असं सर्वांना आशा वाटून बसलेली आहे. कारण आपले रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण मग आता 15 तारखेपर्यंत प्रेफरन्स येणार असं सांगितलेलं आहे. मग आपण त्याची वाट बघत आहोत. पण याच्यामध्ये आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये अडथळा येणार आहेत. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट कुठली आहे? आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा राबवला जात आहे. मग आता प्रश्न पडला असेल की आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा जरी राबवला जात असेल तरी हा 2-4 दिवसामध्ये, 5-6 दिवसामध्ये होऊन जाईल. मग याच्याशी आपल्या शिक्षक भरतीचा म्हणजे आपल्याला प्रेफरन्स येण्याचा काही संबंध नाही आहे असं वाटत असेल तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? हा जो काही आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा आहे तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मग हा जवळजवळ 7 ते 8 दिवस चालेल. ओके, हा टप्पा चालल्यानंतर मग ह्यांच्या बदल्या झाल्यानंतर ह्यांचं समायोजन करून घेण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. ऑनलाईन ह्यांच्या बदल्या होतील हो, ऑनलाईन बदल्या झाल्यानंतर ते शिक्षक शाळेवर रुजू करणं महत्त्वाचं असतं. मग ते जाऊन ते रुजू होणं म्हणजेच त्यांचं समायोजन होणं असतं. मग हे ह्यांचं समायोजन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो की जे काही रोस्टर आहेत, बिंदू नामवली आहे, ती परत अद्ययावत करावी लागते. त्यासाठी वेळ लागतो. मग आता हा वेळ जरी लागला तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की दीपावलीच्या सुट्ट्याचा शेड्यूल आहे. म्हणजे दीपावलीच्या सुट्ट्या आहेत. मग ह्याच्यामध्ये 5-6 दिवसाचा कालावधी जाणार. आता हा बदलीचा 7-8 दिवसाचा आणि हा रोस्टरचा अद्ययावत करणे किंवा यांचं समायोजन करून घेणे, मग पुन्हा ते बिंदू नामवली अद्ययावत करून घेणे, 10-15 दिवसा 15 ते 20 दिवसाचा कालावधी जाणार. हे 100% सत्य असल्यासारखं आहे आणि हे पुढं तसंच होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता ह्या सुट्ट्या 9 तारखेपासून आहेत आणि जे काही कर्मचारी आहेत जे ऑफिसमध्ये काम करणार आहेत त्यांना 15 तारखेपर्यंत आहेत. म्हणजे दिवाळीच्या 3-4 दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे 15 तारखेपर्यंत त्यांचं होऊन जाईल. मग 15 तारखेनंतर ह्यांचं बिंदू नामावली, रोस्टर अपडेट वगैरे सगळं काम चालू होईल. आणि त्यानंतर आपल्या पवित्र पोर्टलला जाहिराती येतील. आलेल्या आहे जाहिराती. मग ते काही बिंदू नामावली अपडेट वगैरे झाले ते परत त्याचं रोस्टर आहे ते परत अद्ययावत करून मग ते परत 100% पूर्ण करून परत ते रिअपलोड करण्यात येतील. मग इकडं बदल झाला समायोजनाचा तर तिकडं सुद्धा बदल होणार, हे साहजिकच आहे. मग ते अद्ययावत झाल्याशिवाय आपल्याला प्रेफरन्स येणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला 15 तारखेपासून प्रेफरन्स चालू होण्याची शक्यता तर लांबच आहे, ते पुढं जाणार आहे. मी मागं सुद्धा सांगितलेलं आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे की दीपावलीच्या सुट्ट्या सुद्धा येणार आहेत. त्यामध्ये आपलं आंतरजिल्हा बदलीचा टप्पा सुद्धा आहे. मग त्यांचं समायोजन आहे. ते समायोजन झाल्यानंतर जी काही बिंदू नामवली आहे, रोस्टर अपडेट आहे, ते सगळं अपडेट झाल्यानंतर जाहिराती परत अप टू डेट करणं, मग त्यानंतर आपल्याला येणार. मग आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो कोणता? जे काही TET बोगस म्हणजे TET अपात्र, फ्रॉड म्हणजे पैसे देऊन पास झालेले होते, त्यांचे प्रमाणपत्र हे डुप्लिकेट होते. त्यानंतर त्यांनी CTTची परीक्षा देऊन ते पास झाले किंवा BEdच्या बेसवर हे न्यायालयामध्ये, आता ह्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची बंदी दिली होती. मग हे न्यायालयामध्ये गेले. न्यायालयामध्ये जाऊन ह्याने परमिशन घेतली. फक्त नागपूर आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही आहे त्यांच्या नोंदी झाल्या. पण औरंगाबाद खंडपीठातील म्हणजे सध्याचं संभाजीनगर या खंडपीठामधील जे उच्च न्यायालय याच्यातील जे याचिकाकर्ते होते त्यांना पवित्र पोर्टलला नोंदणी करण्याची परवानगी दिलेली आहे. पण यांच्या अद्याप ही नोंदणी झालेल्या नाहीत. मग आता ह्यांच्या नोंदणी झाल्याशिवाय पुढली प्रक्रिया होणारच नाही. कारण ह्यांना न्यायालयाने परमिशन दिलेली आहे. ह्यांच्या नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. मग यांच्या नोंदणी कधी होतील ते अद्यापही स्पष्ट केलेलं नाही आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपले आयुक्त साहेब दुसऱ्या कामानिमित्त बाहेर आहेत. मग ते 5 तारखेला येणार आहेत. आज 4 तारीख आहे शनिवार. उद्या 5 तारीख आहे. उद्या आहे रविवार. मग उद्याच्या दिवसात तर काही ऑफिशियल काम होणार नाही आहे. मग राहतो 6, 7, 8 आणि 9 हे 4 दिवस. ह्या 4 दिवसामध्ये ह्यांच्यासाठी पवित्र पोर्टल जर ओपन झालं तर चांगली गोष्ट आहे. मग हे फक्त 4 दिवस वर्किंग डे आहेत. पुन्हा 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंतच्या सुट्ट्या आहेत दिवाळीच्या. ऑफिशियल जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी. मग ह्यांची नोंदणी ह्या 4 दिवसामध्ये सुरू झाली तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग ही नोंदणी 15 तारखेच्या पुढं जाणार आहे. म्हणजे 15 तारखेनंतर चालू होईल.
आता म्हणजे येणारा जो काही आठवडा आहे 6 ते 9 तारखेच्या दरम्यान झाली तर ठीक, नाहीतर मग 15 तारखेनंतरच होणार, तोपर्यंत होणार नाही. हे अवघड गोष्ट आहे. यांची नोंदणी एकदा का लवकर झाली तर मग बाकीच्या प्रेफरन्सच्या गोष्टी आहेत त्या लवकर होतील. मग आता बघणं गरजेचं आहे की ह्यांच्या नोंदणी कधी होतील. ह्यांच्या नोंदणी झाल्यानंतरच मग आपल्याला पवित्र पोर्टलला आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येतील. आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येण्यासाठी हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्या अडथळे आहेत कुठल्या आंतरजिल्हा बदलीचा, त्यानंतर समायोजन करून घेण्याचा, मग त्यानंतर जाहिराती अप टू डेट करण्याचा, मग त्यानंतर हे जे काही बोगस उमेदवार आहेत म्हणजे CTT पास झालेले, आता ह्यांना बोगस म्हणलं तरी सुद्धा खूप राग येत आहे, कारण हे CTT पास केलेले आहेत. तर ते सरळ कमेंटमध्ये बसतात आम्ही CTT पास आहेत, बोगस म्हणू नका. पण ठीक आहे, CTT पास व BEd पास करून आलेले ह्यांना उच्च न्यायालयाने परमिशन दिलेली, ह्यांच्या नोंदणी करून घेणं खूप गरजेचं आहे. ह्यांच्या नोंदणी झाल्यावरच आपल्याला पवित्र पोर्टलची प्रेफरन्सची प्रक्रिया पुढली लवकर होणार आहे. मग आता हे आयुक्त साहेब कधी मनावर घेतील आणि ह्यांच्या नोंदणी कधी चालू करतील हे खूप पाहणं गरजेचं आहे. आणि आता मध्येच दिवाळीच्या सुट्टीचा सुद्धा कालखंड आहे. मग ह्यांच्या नोंदणी ह्या 6, 7, 8, 9 ह्या 4 दिवसाच्या मध्ये झाल्या तर ठीक, नाही तर मग 15 तारखेच्या पुढे जाणारच. मग ह्यांच्या नोंदण्याच 15 तारखेच्या पुढे गेल्यानंतर ह्यांना 10 दिवस भेटणार. मग ते 10 दिवस गेल्यानंतर मग आपल्या लॉग इनला प्रेफरन्स कधी येणार, तर मी मागच्या वेळेसच सांगितलं की दिवाळी झाल्याशिवाय आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणार नाहीत. हे मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढं तुम्हाला हळूहळू कळेल. मग आता सध्या स्थितीला तेच पाऊल चाललेलं आहे आणि शासन दरबारसुद्धा तसेच पाऊल उचलले चाललेले आहेत. आणि हे आता असंच घडत आहे. आणखीन सुद्धा सांगतोय की आपल्या लॉग इनला हे 15 तारखेला प्रेफरन्स येणार नाहीत म्हणजे नाहीत, हे दिवाळी झाल्यानंतरच 25 तारखेनंतरच येतील, हा माझा शब्द लिहून ठेवा. असो ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. आणि आता आणखीन काही जण म्हणतील की तुम्ही जे काय सांगत आहेत त्याचे पुरावे काय आहेत. अहो, हे ऑलरेडी ॲक्च्युली घडलेल्या गोष्टी आहेत. आता CTETचं नोटिफिकेशन कालच आलेलं आहे, मग त्याचा स्क्रीनशॉट इथं दाखवणं गरजेचं नाही आहे. मग जे पवित्र पोर्टलला तारीख वाढून दिलेली आहे त्याचा सुद्धा GR कालच आलेला आहे. मग तो GR असं समोर ठेवून किंवा स्क्रीनशॉट ठेवून ते वाचून दाखवणे योग्य नाही आहे असं समजून सांगितलेलं चांगली गोष्ट आहे. आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा त्याचं सुद्धा नोटिफिकेशन कालच आलेलं आहे. मग हे आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर त्याचं समायोजन सुद्धा नंतर होणार आहे. मग आता हे पवित्र पोर्टलला जे बोगस उमेदवार होते अपात्र TET पण CTET पास व BEd करून आलेले ह्यांच्या नोंदणी तर आता नंतर होणार आहेत. हे ऑलरेडी जे सरळ आहे जे स्पष्ट आहे ते सांगत असतो. मग ह्याला प्रत्येक वेळेस असा स्क्रीनशॉट दाखवायचं किंवा नोटिफिकेशन घेऊन ते वाचून दाखवायची आवश्यकता नसते, किंवा ते नोटिफिकेशन वगैरे आलं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तेच वाचून वळणावळ वाचून दाखवणं ते मला आवडत नाही. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ॲक्च्युअल आहेत, सत्य आहेत, ते फक्त समजून सांगण्याचं माझं काम असतं आणि ते मी करत असतो. असो, जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्वच्या सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या आणखीन काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती